Hello dear student, today we are discuss about next point of the topic, that is statement pattern. हा पॉइंट बघण्यापूर्वी तुमचे पहिले 2 लेक्चर बघितलेले असले पाहिजे, बरोबर. कारण की पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय बेसिक पार्ट 1 आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय बेसिक पार्ट 2 आणि त्याच्यात दुसरं लेक्चर खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की दुसऱ्या लेक्चरमध्ये ट्रूथ टेबल दिला आहे आणि तो ट्रूथ टेबल तुमचा पार्ट असणं आवश्यक आहे. ट्रूथ टेबल जर तुमचा पार्ट असेल तरच तुम्ही स्टेटमेंट पॅटर्नचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल. ओके, स्टेटमेंट पॅटर्न आहे काय ते आपण बघूच. पहिले जस्ट आपण समरी बघू की पहिल्या लेक्चर आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं स्टेटमेंट. ओके, पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं स्टेटमेंट. टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक टॉपिक आहे. लॉजिकमध्ये आपण सर्वात पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं स्टेटमेंट. ओके, स्टेटमेंटमध्ये काय काय बघितलं. स्टेटमेंटमध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या, एक स्टेटमेंट आणि दुसरं बघितलं नॉट अ स्टेटमेंट, बरोबर. स्टेटमेंट अँड नॉट अ स्टेटमेंट. स्टेटमेंटला तुम्ही म्हणू शकता, आपण जे स्टेटमेंट बघितलं ते बघितलं डिक्लरेटिव्ह स्टेटमेंट. ओके, ते काय बघितलं आपण, डिक्लरेटिव्ह स्टेटमेंट, बरोबर. बट नॉट अ स्टेटमेंटमध्ये काय काय बघितलं. नॉट अ स्टेटमेंटमध्ये बघितलं आपण इम्परेटिव्ह हे स्टेटमेंट नसतं. त्याच्यानंतर एक्सक्लामेटरी हे स्टेटमेंट नसतं. इंट्रॉगेटिव्ह जे क्वेश्चन मार्कवाले प्रश्न आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, स्टेटमेंट्स आहेत, ते स्टेटमेंट नसतात, इंट्रोगेटिव्ह. त्याच्यानंतर इथे ओपन स्टेटमेंट आपण बघितलं, जे की स्टेटमेंट नसतं. ओपन स्टेटमेंट आपण बघितलं, बरोबर आहे. हे झालं स्टेटमेंट. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघितलंय कंपाऊंड स्टेटमेंट. दुसऱ्या लेक्चरमध्ये काय बघितलंय आपण, कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या. कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये कुठल्या 2 गोष्टी बघितल्या. एक नॉन कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट असतात, नॉन कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट. येस, नॉन कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट. मी जे बोलतोय ते मी इथे शॉर्टमध्ये लिहितोय, बट नॉन कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट याच्यामध्ये 2 येतात. कुठले 2 येतात, एक येतं कंजंक्शन आणि दुसरं येतं डिसजंक्शन. हा फ्लो चार्ट महत्त्वाचा आहे, याच्यावरून सर्व क्लिअर होईल तुम्हाला. काय क्लिअर होणार की पहिल्या लेक्चरमध्ये आपण एका स्टेटमेंटचा विचार केला आणि एका स्टेटमेंटला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. एक जो स्टेटमेंट ज्याचं ट्रू फॉल्स सांगता येतं आणि दुसरं एक असे स्टेटमेंट की ज्यांना मॅथ्समध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे, नॉट अ स्टेटमेंट बोलतात. ओके, त्याच्यामध्ये काय काय आलं, इम्परेटिव्ह आलं, एक्सक्लामेटरी आलं, इंट्रोगेटिव्ह आलं, ओपन आलं, बरोबर. दुसरी गोष्ट, दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघितलं कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट काय असतं. कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये 2 गोष्टी आपण बघितल्या, एक असतं नॉन कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट आणि दुसरं असतं कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट. येस, कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट. कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या. कुठल्या 2 गोष्टी, एक इम्प्लिकेशन, येस, आणि दुसरं आपण बघितलं बाय इम्प्लिकेशन. तुम्ही हा फ्लो चार्ट तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता, बरोबर आहे. याच्यावरून तुम्हाला क्लॅरिटी मिळणार की टॉपिक कसा फ्लो होतोय, टॉपिक कसा रन होतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला लगेच क्लॅरिटी मिळणार की कंजंक्शन म्हणजे काय. 2 सिंपल स्टेटमेंटला अँडनी जॉईन केलं असेल तर कंजंक्शन, 2 सिंपल स्टेटमेंटला ऑरनी जॉईन केलं असेल तर डिसजंक्शन. अँडचा सिम्बॉल उलटा व्ही, ऑरचा सिम्बॉल व्ही. त्याच्यानंतर इम्प्लिकेशन म्हणजे काय, 2 सिंपल स्टेटमेंटला इफ देननी जॉईन केलं असेल तर इम्प्लिकेशन आणि 2 सिंपल स्टेटमेंटला इफ अँड ओनली इफनी जॉईन केलं असेल तर त्याला बोलतात बाय इम्प्लिकेशन. हे आपण लेक्चर नंबर 2 मध्ये सर्व डिटेलमध्ये बघितलेलं आहे. सोबतच यांचा ट्रूथ टेबल बघितलेला आहे. ट्रूथ टेबलमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, ऊपर सब सच, यस, नीचे सब झूठ. आठवतंय. इम्प्लिकेशन मध्ये काय सांगितलं होतं मी, त फ, येस, त फ. आणि बाय इम्प्लिकेशन मध्ये काय सांगितलं होतं, टी अँड एफ टी. सिमिलर ट्रू, डिसिमिलर फॉल्स. हे तुम्हाला मेमरी टिप्स आहेत, ह्या टिप्स तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. या ठिकाणी फक्त टी अँड टी असतो, बाकी सर्व फॉल्स असतात. या ठिकाणी एफ ऑर एफ असतो, बाकी सर्व ट्रू असतं. या ठिकाणी टी असतं, बाकी सर्व ट्रू असतं. या ठिकाणी टी असतं, एफ टी असतं,
बाकी फॉल्स असतं. बट या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, सिमिलर ट्रू, डिसिमिलर फॉल्स, हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला कुठल्या बुकमध्ये नाही सापडणार, हे जस्ट माझ्या एक्सपिरियन्सने मी हा फ्लो चार्ट बनवलेला आहे. ओके. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आज जे आपण बघणार आहे ते बघणार आहे स्टेटमेंट पॅटर्न. काय बघणार आहे? स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये येतं काय, इथे तुम्ही विचार केला एका सिंगल स्टेटमेंटचा, इथे तुम्ही विचार केला 2 स्टेटमेंटचा. आता या ठिकाणी तुम्ही विचार करणार 3 स्टेटमेंट, 2 और मोर, 3, 4, 5, 6, 2 और मोर स्टेटमेंटचा, मोर दॅन 2. ओके. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये तुम्ही विचार करणार मोर दॅन 2 स्टेटमेंटचा. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्नमध्ये काय येणार, स्टेटमेंट पॅटर्नमध्ये येणार 2 और मोर स्टेटमेंट जॉईन बाय लॉजिकल कनेक्टिव्स. ओके. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट पॅटर्न? स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? स्टेटमेंट पॅटर्न मीन्स it contains 2 or more statement joined by 1 or more, 2 or more लॉजिकल कनेक्टिव्स. याची डेफिनेशन मी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी लिहूनच देईल. जस्ट फक्त तुम्हाला फील झालं पाहिजे की स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय असतं. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट असतात. ओके. सो 2 असतील, 2 तर नाही, 2 तर आपण याच्यामध्येच बघितले, 3, 4, 5, 6 असे स्टेटमेंट, जास्तीत जास्त 4 किंवा 5. ओके. असे स्टेटमेंट जे जॉईन असतील 1 और मोर कनेक्टिव्हजनी, त्याला बोलतात स्टेटमेंट पॅटर्न. मला असं वाटतंय तुम्हाला इथे फील झालं असेल की इथे आपण 1 स्टेटमेंट बघितलं, इथे आपण 2 स्टेटमेंट बघितले, इथे आपण 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट बघतोय. बरोबर आहे. बरं, मग याच्यामध्ये स्टडी काय करायचं आहे? सर्वात पहिली गोष्ट आपण आज बघणार आहे स्टेटमेंट पॅटर्न, आणि स्टेटमेंट पॅटर्नमध्ये स्टडी काय करायचं आहे ते पण बघणार. ओके. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपण नेमकं काय बघायचं आहे ते बघणार. हा फ्लो चार्ट वाढत जाणार. ओके. हा फ्लो चार्ट वाढत जाणार. सर्वात पहिली गोष्ट स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपण काय बघणार, स्टेटमेंट पॅटर्न म्हणजेच काय? स्टेटमेंट पॅटर्न मीन्स तुम्ही याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणू शकता निगेशन P अँड Q अँड Q इम्प्लाइज P अँड Q इम्प्लाइज P. आता इथे बघा, अच्छा, निगेशन ही गोष्ट आपली लास्ट लेक्चरमध्ये राहून गेली आहे. बरोबर आहे. निगेशन ही गोष्ट राहून गेली आहे. सर्वात पहिले मी तुम्हाला निगेशन ऑफ स्टेटमेंट सांगतो. काय असतं निगेशन ऑफ स्टेटमेंट? काही मोठी गोष्ट नाही आहे. निगेशन ऑफ स्टेटमेंट इज व्हेरी 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 सिम्पल. बरोबर. तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक सेंटेन्स दिलं आहे, एक स्टेटमेंट दिलं आहे. स्टेटमेंट इज 5 इज अ प्राईम नंबर. येस, 5 इज प्राईम नंबर. याला तुम्ही पीने डिनोट केलं आहे, स्मॉल पीने डिनोट केलं आहे. तुम्हाला या स्टेटमेंटचं लिहायचं आहे निगेशन. काय लिहायचं आहे? स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं आहे. बरं, निगेशन कसं लिहाल? इट इज द सिम्बॉल फॉर निगेशन. ठीक आहे. आडवा यस बोलले तरी चालेल. आडवा यस. येस, ठीक आहे. सो आडवा यस हा सिम्बॉल आहे. निगेशन P. निगेशनचं मिनिंग होतं नॉट. या सिम्बॉलचं मिनिंग होतं नॉट. या सिम्बॉलचं मिनिंग काय होतं? नॉट. जसं या सिम्बॉलचं मिनिंग काय होतं? या सिम्बॉलचं मिनिंग होतं अँड. या सिम्बॉलचं मिनिंग होतं ऑर. या सिम्बॉलचं मिनिंग होतं इफ देन. बरोबर. या सिम्बॉलचं मिनिंग होतं इफ अँड ओनली इफ. तसंच या सिम्बॉलचं मिनिंग होतं नॉट. त्या सिम्बॉलचं मिनिंग काय होतं? नॉट. आडवा यस असेल तर त्याचं मिनिंग होतं नॉट. मग आता निगेशन P काय येणार? सिम्पल. निगेशन P काय येणार? 5 इज नॉट प्राईम नंबर. ओके. फक्त तुम्हाला स्टेटमेंटमध्ये नॉट टाकायचं आहे. स्टेटमेंटमध्ये काय टाकायचं आहे? तुम्हाला फक्त नॉट टाकायचं आहे. दॅट इज द निगेशन ऑफ स्टेटमेंट. बरोबर. बरं, इथपर्यंत तुम्ही आलेत. मला सांगा इथपर्यंत काही डाऊट आहे का? बरं, जर 5 इज प्राईम नंबर ट्रू असेल तर निगेशन ऑफ P काय येणार? उलट. जर हा ट्रू आहे, 5 इज नॉट प्राईम नंबर, 5 तर प्राईम नंबर आहे, नॉट म्हटलं तर काय येणार? F येणार. म्हणजे निगेशनमध्ये निगेशन ऑफ T काय असतं? निगेशन ऑफ T F असतं. येस. मग निगेशन ऑफ F काय असतं? निगेशन ऑफ F
टी असतं. मग आता निगेशन ऑफ निगेशन टी काय असतं, सॉरी निगेशन ऑफ निगेशन टी काय असतं, तर आता तुम्ही याला सॉल्व करू शकता. निगेशन टीचं होतं एफ, कळतंय ना, निगेशन टीचं काय होतं, निगेशन टीचं होतं एफ. मग आता निगेशन ऑफ एफ काय होणार, निगेशन ऑफ एफ टी होणार. म्हणजे आता तुम्ही इथे लिहू शकता निगेशन ऑफ निगेशन टी, निगेशन ऑफ निगेशन टी बनणार टी, बरोबर. निगेशन निगेशनला कॅन्सल करणार. म्हणजे ऑलरेडी जर नॉट असेल तर नॉट तुम्ही काढून टाकणार, स्टेटमेंट म्हटलं नॉट तुम्ही काढून टाकणार. ठीक आहे, इट इज दी निगेशन ऑफ स्टेटमेंट. हा एक पॉईंट आहे निगेशन ऑफ स्टेटमेंट, बरोबर. हा स्टेटमेंट पॅटर्नमध्ये नाही येत, हा पॉईंट आपला राहिला होता लेक्चर नंबर 2 मध्ये. ओके, सो निगेशनचा ट्रूथ टेबल कसा असेल, तर निगेशनचा ट्रूथ टेबल असा असेल. ट्रूथ टेबल फॉर निगेशन, फॉर एक्झाम्पल पी घेतला, निगेशन पी घेतला, इथे तुम्ही पुन्हा एक निगेशन ऑफ निगेशन पी घ्या, लक्षात येत आहे. ओके, इथे तुम्ही पीला लिहाल टी एफ, एकच स्टेटमेंट असल्यामुळे टी एफ लिहिलं. निगेशन ऑफ टी काय बनणार, निगेशन ऑफ टी एफ बनणार. निगेशन ऑफ एफ काय बनणार, टी बनणार. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे पीच असतो, सो याचा आन्सर टी एफच येणार. कारण की तुम्हाला काय करायचं आहे, याचं निगेशन घ्यायचं आहे. निगेशन ऑफ एफ काय येणार, टी येणार. निगेशन ऑफ टी काय येणार, एफ येणार. मला नाही वाटत काही जास्त कठीण आहे. ओके, सोपंच आहे. निगेशन ऑफ पी म्हणजे काय, निगेशन ऑफ पी म्हणजे त्याला वाचतात नॉट पी, बरोबर. पी जर दिलं असेल रोम इज इन इटली, निगेशन पी काय येणार, रोम इज नॉट इन इटली, बरोबर आहे. फक्त नॉट टाकायचं आहे. तुम्हाला समजा पी दिलाय 3 इज नॉट ऑड नंबर, तुम्ही निगेशन पी काय लिहिणार, नॉट काढून टाकणार. 3 इज ऑड नंबर, निगेशन पी बनणार 3 इज ऑड नंबर. बरं, व्हेरी सिम्पल. निगेशन ऑफ स्टेटमेंट मी क्लिअर करून दिलंय, बिकॉज इथे निगेशनचा सिम्बॉल आला. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल निगेशन काय असतं, कळालं. हा पी जर टी एफ असेल तर निगेशन पी उलटा होणार, एफ टी, अपोजिट. ट्रूथ व्हॅल्यू त्याची अपोजिट असते. स्टेटमेंट अँड इट्स निगेशन हॅव्हिंग अपोजिट ट्रूथ व्हॅल्यूज, स्टेटमेंट अँड इट्स निगेशन हॅव्हिंग अपोजिट ट्रूथ व्हॅल्यूज, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या अपोजिट असतात. जर हा टी असेल तर त्याचं निगेशन ऑलवेज काय येणार, एफ येणार. म्हणजे पी जर टी असेल तर त्याचं निगेशन काय येणार, एफ येणार. यस, हे झालं निगेशन ऑफ स्टेटमेंट. ठीक आहे, निगेशन ऑफ स्टेटमेंट मी क्लिअर करून दिलंय. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपण महत्त्वाची गोष्ट बघणार आहे आता. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये येतं काय ते आपण बघू. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये हा सिम्पल तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये येतं काय ते आपण बघू. इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला ट्रूथ टेबल काढायचं आहे, याचा ट्रूथ टेबल बनवायचं आहे, बरोबर आहे. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं, हे स्टेटमेंट पॅटर्न घेतलं आहे. या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये सर्वात पहिले तुम्ही काउंट कराल किती स्टेटमेंट आहेत. या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये मेनली जर तुम्ही काउंट केलं तर 2 स्टेटमेंट आहेत. किती स्टेटमेंट आहेत, 2. देर आर 2 स्टेटमेंट ओनली. कुठलं स्टेटमेंट आहे, क्लिअर करा. सर्वात पहिले मी काय बोलतोय, याच्यामध्ये फक्त 2च स्टेटमेंट आहेत. हे जरी स्टेटमेंट पॅटर्न खूप मोठं दिसत असेल तर याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहेत, 2च स्टेटमेंट आहेत. मोर दॅन ऑर इक्वल टू 2. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंट असतील, बरोबर आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंट असतील. याच्यामध्ये 2 स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू, हे 2 स्टेटमेंट आहेत. ओके, जे स्टेटमेंट आहेत त्याला आपण बोलतो नंबर ऑफ कंपोनंट्स. आपण स्टेटमेंटला कंपोनंट बोलतोय, लक्षात ठेवाल, नंबर ऑफ कंपोनंट्स, बरोबर आहे. मग या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये नंबर ऑफ कंपोनंट्स किती आहेत, या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये नंबर ऑफ कंपोनंट 2 आहेत. कुठले पी आणि क्यू फक्त. सो नंबर ऑफ कंपोनंटला आपण लिहितो एन, एनने डिनोट करतो. नंबर ऑफ कंपोनंटला आपण एनने डिनोट करतो. आणि इथे एनची व्हॅल्यू 2 आहे. एनची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. त्याच्यानंतर आपण काउंट करणार याच्यामध्ये नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ज. ओके, नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ज. नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ज किती आहेत, नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ज काउंट करू आपण. लक्ष द्या, काय काय गोष्टी लिहायच्या आहेत. तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे प्रिपेअर अ ट्रूथ टेबल.
जसं काल आपण ट्रूथ टेबल बघितले तसं आपल्याला ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे. याचा ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल जर समजलं तर तुम्ही याच्यावरून 100 एक्झाम्पल करू शकता. ओके, तुम्हाला कुठलंही स्टेटमेंट पॅटर्न देऊ द्या, तुम्ही स्वतःहून त्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल प्रिपेअर करू शकता. ओके, हे स्किल आहे. बरं, हे स्किल कसं येणार? सर्व विथ द हेल्प ऑफ ट्रूथ टेबलचे रूल जे आहेत आपल्याकडे, ते रूल्स आपल्या डोक्यामध्ये असतील तर तुम्ही कुठल्याही स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल प्रिपेअर करू शकाल. खूप सिंपल गोष्ट आहे. ओके, काही कठीण गोष्ट नाही आहे, खूप इझी आहे. बरं, बघू आपण. सर्वात पहिली गोष्ट काय लिहितो आपण? सर्वात पहिले काउंट करतो याच्यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट किती आहेत. नंबर ऑफ कंपोनंट म्हणजे काय? नंबर ऑफ स्टेटमेंट्स. किती आहेत नंबर ऑफ स्टेटमेंट? 1 2, 2 स्टेटमेंट आहेत. त्याच्यानंतर नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज. काउंट करा किती आहेत नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज. नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज आहेत 1 2 3 4. नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज. निगेशन पण लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, लक्षात ठेवाल. निगेशन पण लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. 1 2 3 आणि 4. 4 लॉजिकल कनेक्टिव्हज आहेत. 4 लॉजिकल कनेक्टिव्हज आहेत. लॉजिकल कनेक्टिव्हजला आपण घेऊ m. बरोबर. नंबर ऑफ कंपोनंटला आपण काय घेतलंय? नंबर ऑफ कंपोनंटला आपण घेतलंय n. n इज इक्वल्स टू किती आहे? 2 आहेत. येस. नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हजला काय घेतलंय आपण? नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हजला घेतलाय m आणि m ची व्हॅल्यू किती आहे? m ची व्हॅल्यू 4 आहे. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे टेबल प्रिपेअर करायचं आहे. काय प्रिपेअर करायचं आहे? ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलमध्ये काय असतं? रोज असतात आणि कॉलम्स असतात. काय असतं? रोज असतात आणि कॉलम्स असतात. मग आता तुम्हाला ट्रूथ टेबलमध्ये नंबर ऑफ रोज किती येणार ते काढायचं आहे. नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू 2 raised to the power n. n म्हणजे काय? नंबर ऑफ कंपोनंट्स इन स्टेटमेंट पॅटर्न. n म्हणजे काय? नंबर ऑफ कंपोनंट्स इन स्टेटमेंट पॅटर्न. सो इथे येणार 2 स्क्वेअर. 2 स्क्वेअर इज इक्वल्स टू येणार 4. म्हणजे तुम्हाला जो ट्रूथ टेबल बनवायचा आहे त्या ट्रूथ टेबलमध्ये रोज किती असतील ते कुठल्या फॉर्म्युल्याने येणार? ते येणार नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू 2 raised to the power n इज इक्वल्स टू 2 स्क्वेअर इज इक्वल्स टू 4. म्हणजे जो तुम्ही ट्रूथ टेबल प्रिपेअर करणार त्या ट्रूथ टेबलमध्ये रोज किती असतील? 4 रोज असतील. दुसरी गोष्ट, नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ कॉलम्स येणार, सॉरी नंबर ऑफ कॉलम्स येणार, फार गरम होते. नंबर ऑफ कॉलम्स येणार m प्लस n. काय फॉर्म्युला आहे? m प्लस n. m प्लस n इज इक्वल्स टू काय येणार? m ची व्हॅल्यू आहे 2. सॉरी m ची व्हॅल्यू आहे 4 आणि n ची व्हॅल्यू आहे 2. म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स येणार 6. क्लिअर झालंय? नंबर ऑफ कॉलम्स किती येणार? 6. बरं, तुम्ही सर्वात पहिले जो दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याला पहिले ऑब्झर्व केलं. ऑब्झर्व केल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट तुम्ही काय फाइंड आउट केली? सर्वात पहिली गोष्ट तुम्ही फाइंड आउट केली की या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये नंबर ऑफ कंपोनंट्स किती आहेत. म्हणजे किती स्टेटमेंट आहेत? किती स्टेटमेंट आहेत? 2 स्टेटमेंट आहेत. एक P आहे आणि दुसरा Q आहे. 2 स्टेटमेंट आहेत. बरोबर. त्या स्टेटमेंटला किती लॉजिकल कनेक्टिव्हजनी कनेक्ट केलंय? 4 लॉजिकल कनेक्टिव्हजनी कनेक्ट केलंय. बरोबर आहे. सो नंबर ऑफ कंपोनंटला आपण n लिहितो, नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हजला आपण m लिहितो. बरोबर. आणि त्यावरून जर आपल्याला ट्रूथ टेबल बनवायचा असेल तर नंबर ऑफ रोज लागणार आणि नंबर ऑफ कॉलम्स लागणार. नंबर ऑफ रोज आपण फाइंड आउट करणार एका फॉर्म्युल्याने. तो फॉर्म्युला आहे 2 raised to the power n. मग मला सांगा आता स्टेटमेंटमध्ये जर 3 कंपोनंट्स असतील तर टेबलमध्ये किती रोज येणार? n ची व्हॅल्यू जर 3 झाली तर 2 क्यूब इज इक्वल्स टू 8. म्हणजे तुम्ही जो ट्रूथ टेबल प्रिपेअर कराल त्या ट्रूथ टेबलमध्ये 8 रोज येणार. येस. सिंपल गोष्ट आहे. मला सांगा ही गोष्ट क्लिअर झाली का? हे बेसिक आहे. ट्रूथ टेबल प्रिपेअर करण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. बरोबर. ही गोष्ट आली म्हणजे तुम्ही आरामात ट्रूथ टेबल प्रिपेअर करू शकाल. ओके, क्लिअर करू ही गोष्ट. ही गोष्ट मी डोक्यात ठेवतोय की नंबर ऑफ कंपोनंट्स 2 आहेत, लॉजिकल कनेक्टिव्ह 4 आहेत, नंबर ऑफ रोज 4 येणार आणि नंबर ऑफ कॉलम्स 6 येणार. नंबर ऑफ कॉलम्स किती येणार? 6. मी आता याला क्लिअर करतो. ठीक आहे. आता बघा, P Q मी कसं लिहितोय लक्ष द्या. सर्वात पहिले मी P लिहिणार,
त्याच्यानंतर मी क्यू लिहिणार. ओके, त्याच्यानंतर प्रायोरिटी देणार पहिल्या ब्रॅकेटला. कोणाला प्रायोरिटी देणार? पहिल्या ब्रॅकेटला. पहिल्या ब्रॅकेटला प्रायोरिटी दिल्यानंतर मला पहिल्यांदा दिसतंय का? निगेशन. आणि रूल आहे निगेशनला पहिले लिहायचं. सो निगेशन पी. समजा निगेशन क्यू इकडे जरी असता तरी मी इथे निगेशन क्यू लिहून टाकला असता, बिकॉज पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू, याच्यामध्ये निगेशन क्यू नाही आहे म्हणून निगेशन पी क्यू लिहिण्याची गरज नाही आहे. निगेशन पीला पहिले लिहा. त्याच्यानंतर आता तुम्ही काय करा, निगेशन पी अँड क्यू म्हणजे पहिला ब्रॅकेट तुम्ही लिहिलाय. लक्षात येत आहे? पहिला ब्रॅकेट तुम्ही लिहिलाय. त्याच्यानंतर आता तुम्ही दुसऱ्या ब्रॅकेटकडे जा. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्यांनी सांगितलंय की क्यू इम्प्लाइज पी लिहा. काय लिहा? क्यू इम्प्लाइज पी. आणि आता काय करा, आता या दोघांना कंबाईन करा. या दोघांना कंबाईन करणे म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. सर्वात पहिले कॉलम किती झालेत? नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5 कॉलम झालेत. बरोबर आहे. आता तुम्हाला जो 6 नंबरचा कॉलम घ्यायचा आहे, तो 6 नंबरचा कॉलम म्हणजे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचा कॉलम. शेवटचा कॉलम कशाचा असेल? पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचा. काल जसा तुम्ही ट्रूथ टेबल केला, फॉर एक्झाम्पल काल तुम्ही ट्रूथ टेबल केला आहे, कालचं एक्झाम्पल देतोय, पी क्यू पी अँड क्यू. बरोबर, हा ट्रूथ टेबल केला आहे. कसा केला होता? सर्वात पहिले पीला तुम्ही लिहिलं TTFF. बरोबर, त्याच्यानंतर क्यूला लिहिलं आहे TFTF. अल्टरनेट लिहितो आपण क्यूला. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही हा काय घेतला? इट इज नथिंग बट दी अकम्प्लिश स्टेटमेंट पॅटर्न. हा स्टेटमेंट पॅटर्नच आहे, फक्त याच्यामध्ये काय दोन सिंपल स्टेटमेंट आहेत जॉईन बाय अँड, म्हणजे हा कंजंक्शन आहे. हा स्टेटमेंट पॅटर्न कसा आहे? कंजंक्शन आहे. बरोबर. मग याचं कसं केलं होतं तुम्ही? TTT उपर सब सच. बरोबर, हा ट्रूथ टेबलच आहे. मग असाच ट्रूथ टेबल याचा प्रिपेअर करायचा आहे. असाच ट्रूथ टेबल याचा प्रिपेअर करायचा आहे. म्हणजे शेवटच्या कॉलममध्ये काय येणार? शेवटच्या कॉलममध्ये येणार 4 म्हणजे काय? निगेशन पी अँड क्यू. सिम्बॉलिक फॉर्मच लिहितोय मी. 4 म्हणजे काय? कॉलम नंबर 4 निगेशन पी अँड क्यू. आणि 5 नंबर म्हणजे काय? 5 नंबर म्हणजे क्यू इम्प्लाइज पी. 5 नंबर म्हणजे क्यू इम्प्लाइज पी. 5 नंबर म्हणजे क्यू इम्प्लाइज पी. मला सांगा 4 आणि 5, हा 4 आणि हा 5 दोघांना जॉईन कशाने केलंय? 4 आणि 5ला जॉईन केलंय अँडनी, म्हणून मी इथे लिहिणार अँड. हे समजलं? ओके, इथपर्यंत क्लिअर झालं? तुम्हाला एवढं लिहिता आलं ना की झालं प्रॉब्लेम सॉल्व. कारण की पुढे फक्त रूल यूज करायचे आहेत. बरोबर. मग आता पीला लिहिण्याची स्टाईल तुम्हाला माहिती आहे. पीला लिहिण्याची स्टाईल काय आहे? सॉरी, TTFF TTFF. पीला लिहिण्याची स्टाईल ही चेंज होणार नाही. पीला असंच लिहाल. त्याच्यानंतर क्यूला लिहिण्याची स्टाईल. यस. त्याच्यानंतर निगेशन पी काय होणार? पीचा उलटा, अपोजिट. पीचा अपोजिट काय होणार? येणार इथे FFTT. यस, FFTT. त्याच्यानंतर मला सांगा आता निगेशन पी अँड क्यू साठी काय कराल? इकडे लक्ष द्या. निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू समजतंय ना तुम्हाला? निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू. अँडचा रूल काय आहे? अँडचा रूल आहे TTT, बाकी सब फॉल्स. बरोबर, TTT. आता तुम्ही निगेशन पी अँड क्यू म्हणजे 3 and 2 करताय. काय करताय? 3 and 2. म्हणजे आता तुम्ही असं चेक करताय, असं चेक करताय, असं चेक करताय, असं चेक करताय. बरोबर आहे. कम्युटेटिव्ह तुम्ही असं चेक केलं तरी चालेल, कम्युटेटिव्ह रूल आहे. यस, तुम्हाला फक्त चेक करायचं आहे सर्वात पहिले TTT. मी याला बॉक्स करतोय TTT, याचा रिझल्ट T बनणार. बाकी बिनधास्त फॉल्स लिहून टाका. यस, बाकी सर्व फॉल्स लिहून टाका. हे बघा, TFF बनणार, FFF बनणार, FTF बनणार. बरोबर. हे समजलं असेल तुम्हाला. फक्त TTTचा मी विचार करा, बाकी मी FFF लिहून टाकले. बाकीचा विचारच केला नाही, फक्त TTTचा विचार केला. ओके. ट्रूथ टेबल करताना हीच गोष्ट तुम्हाला करायची आहे, स्वतःहून करून बघायचे. ओके. दुसरी गोष्ट, क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय? क्यू इम्प्लाइज पी. आता बघा, पी इम्प्लाइज क्यूचा ट्रूथ टेबल होता TFF. आठवतंय? पी इम्प्लाइज क्यूचा ट्रूथ टेबल काय होता? TFF. म्हणजे TFF असतं, बाकी सर्व ट्रू असतं. मग आता तुम्हाला क्यू इम्प्लाइज पी साठी काय चेक करावं लागेल? क्यू इम्प्लाइज पी साठी चेक करावं लागेल 2 इम्प्लाइज 1 म्हणजे TFF चेक करावं लागेल. बरोबर आहे. काय चेक करावं लागेल? TFF. पहिले याला वाचायचं, नंतर याला वाचायचं, बिकॉज क्यू इम्प्लाइज पी म्हटलंय. क्यू इम्प्लाइज पी, TTT, FTT, TFF,
एफ, TFF याला पकडलं आपण, TFF. ओके, बाकी सर्व ट्रू असतं, बाकी तुम्ही नाही बघितलं तरी चालेल. ओके, TFF आलं लक्षात. त्याच्यानंतर आता शेवटी तुम्हाला काय करायचंय, फक्त कॉलम नंबर 4 बघायचं आहे, कॉलम नंबर 5 बघायचं आहे. यांचं काम संपलंय. यांच्या वरून आपण कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 5 लिहिलाय. आता यांचं काम संपलंय, 1 2 3चं काम संपलंय. आता फक्त 4 आणि 5चं काम आहे. आणि 4 आणि 5ला जॉईन कशाने केलंय, 4 आणि 5ला जॉईन केलंय अँडनी. बरोबर. मग आता इथे रूल काय आहे, अँडचा रूल आहे. अँडचा रूल आहे TTT. काय रूल आहे अँडचा, अँडचा रूल आहे TTT. चेक करा TTT आहे का, TT नो, TT नो, TT नो, TT नो. मला TT दिसतच नाही आहे. अरे याच्यामध्ये TT दिसतंय का, नाही दिसत. जर TT दिसत नसेल तर, जर TTT नसेल तर ऑल फॉल्स. बरोबर आहे. म्हणजे रिझल्ट काय येणार, F F F F. मी मुद्दामून मोठं एक्झाम्पल घेतलंय. ठीक आहे, तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. ओके, हा ट्रूथ टेबल आपण प्रिपेअर केला आहे. या ट्रूथ टेबलमध्ये शेवटचा कॉलम ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन, तुम्हाला शेवटचा कॉलम लक्षात येत आहे की ऑल फॉल्स आहे. शेवटच्या कॉलममध्ये काय आहे, शेवटच्या कॉलममध्ये ऑल फॉल्स आहेत. बरोबर. शेवटच्या कॉलममध्ये जर ऑल फॉल्स असेल तर याला बोलतात कॉन्ट्राडिक्शन. काय बोलतात याला, कॉन्ट्राडिक्शन. जर असं असेल तर याला बोलतात कॉन्ट्राडिक्शन. लक्षात आलंय, याला काय बोलतात, कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे, क्लिअर झालाय टेबल. लक्षात आलं असेल कसा फाइंड आउट केला, तुम्हाला स्वतः करून बघावा लागेल. याला पॉज करू 2-3 वेळा बघा कसा लिहिला आहे मी टेबल, कशा व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात. मी इथे तुम्हाला आयडेंटिफाय होण्यासाठी पेन पण यूज केला आहे की मी चेंज कुठे केला होता. फक्त अँडसाठी फक्त चेक केला TTT, इम्प्लाईजसाठी चेक केला TFF. मग आता Q इम्प्लाईज P आहे म्हणून Qला पहिले कन्सिडर केलं, नंतर Pला कन्सिडर केलं. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बरोबर. अँडसाठी काही प्रश्न नसतो, अँड कम्युटेटिव्ह आहे, TTT आहे फक्त. बट Q इम्प्लाईज P साठी तुम्हाला माहिती आहे जो सेकंड स्टेटमेंट आहे त्याच्यावर सर्व डिपेंड असतं. बिकॉज सेकंड स्टेटमेंट हा कन्क्ल्युजन असतो. तुम्हाला सेकंड लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, पहिला जो असतो तो हायपोथेसिस, दुसरा जो असतो इम्प्लाईजमध्ये, पहिला P इम्प्लाईज Q मध्ये P हा हायपोथेसिस आहे, Q हा कन्क्ल्युजन आहे. कन्क्ल्युजन जर फॉल्स असेल, तुम्हाला आठवत असेल संडे आहे कार वॉश नाही केली म्हणजे खोटारडेपणा, सो TFF बनणार. सो तोच फंडा इथे मी यूज केला, TFF. बरोबर. सो अशा प्रकारे आपण हा ट्रूथ टेबल सॉल्व केला आहे. प्रिपेअर अ ट्रूथ टेबल. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आली पाहिजे. ही आली म्हणजे तुम्हाला लॉजिक आला. इथे तुमचं लॉजिक डायरेक्ट 70% संपतोय, 70-80% संपतोय. ओके, लॉजिकमध्ये दुसरं काही नाही. बस आता प्रिपेअर अ ट्रूथ टेबल. एक्सरसाइज 1.2 मध्ये तुम्हाला ट्रूथ टेबलच प्रिपेअर करायचं आहे. बरं, मग इथे सर ऑल फॉल्स मिळाले म्हणून कॉन्ट्राडिक्शन. जर इथे ऑल ट्रू मिळाले तर, जर ऑल ट्रू आले, ऑल ट्रू इथे लिहितोय, जर ऑल ट्रू आले तर त्याला बोलतात टॉटॉलॉजी. काय बोलतात, ओके, टॉटॉलॉजी. TTT टॉटॉलॉजी, टॉटॉलॉजी, टॉटॉलॉजी. ठीक आहे, TTT टॉटॉलॉजी. FFF कॉन्ट्राडिक्शन. याला दुसरं नाव आहे फॉल्सिटी. ओके, फॉल्सिटी. येस, टॉटॉलॉजी, फॉल्सिटी या कॉन्ट्राडिक्शनच यूज करतात बुकमध्ये, कॉन्ट्राडिक्शनच यूज करतात. बट CBSE मध्ये फॉल्सिटी पण म्हणतात. ठीक आहे. आणि मिक्स असेल तर, मिक्स मीन्स नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन, नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन असेल तर या केसमध्ये त्याला बोलतात कॉन्टिजन्सी. त्याला काय बोलतात, कॉन्टिजन्सी. ओके, इथपर्यंत मला असं वाटतं समजलं असेल. म्हणजे शेवटच्या टेबलमध्ये सर्व जर ट्रू आले तर टॉटॉलॉजी, सर्व जर फॉल्स आले तर कॉन्ट्राडिक्शन, आणि मिक्स आले तर नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन मिक्स आले. समजा इथला एखादा रिझल्ट चेंज झाला, फॉर एक्झाम्पल T आला, तर याला बोलतात कॉन्टिजन्सी. काय बोलतात, कॉन्टिजन्सी. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल झालं आहे. दुसरं एक्झाम्पल बघू आपण. ओके, सेकंड एक्झाम्पल बघू आपण. ओके,
सेकंड एक्झाम्पलमध्ये छोटंसं एक्झाम्पल आहे. इथे पण तुम्ही काउंट कराल की सर कंपोनंट्स किती आहेत. कंपोनंट्स किती आहेत इथे 1 1 2 फक्त पी आणि क्यू दोनच कंपोनंट आहेत. बरोबर. म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही इथे नोट डाऊन कराल नंबर ऑफ कंपोनंट्स. नंबर ऑफ कंपोनंट्स 2 आहेत. त्याच्यानंतर नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज एम ने डिनोट करतो आपण. नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हजला एम ने डिनोट करतो. ओके. नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज किती आहेत 1 2 फक्त दोनच आहेत. इथे लॉजिकल कनेक्टिव्ह 2च आहेत. बरोबर आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे. काय करायचं आहे ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे. सो तुम्हाला नंबर ऑफ रोज लागणार. नंबर ऑफ रोजचा फॉर्म्युला काय 2n म्हणजे 2 स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार 4 येणार. त्याच्यानंतर नंबर ऑफ कॉलम्स. टेबलमध्ये रोज असतात आणि कॉलम्स असतात. नंबर ऑफ कॉलमसाठी काय फॉर्म्युला आहे m प्लस n. एमची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस 2. कॉलम पण 4च येणार. कॉलम किती येणार 4च येणार. बरोबर. आता हा ट्रूथ टेबल मी मुद्दाम म्हणून इझी एक्झाम्पल घेतलं आहे. तुम्हाला पहिलं एक्झाम्पल मी थोडंसं लेंदी दिलं होतं. आता हे एक्झाम्पल छोटं आहे. तुम्हाला लगेच कॅच झालं पाहिजे म्हणून छोटं एक्झाम्पल घेतलं. चला इथे काय होणार सर्वात पहिले तुम्ही इथे पी लिहिणार. रूलच आहे. सर्वात पहिले तुम्ही पी लिहिणार त्याच्यानंतर क्यू लिहिणार. ओके. पहिले पी लिहिणार त्याच्यानंतर क्यू लिहिणार. बरोबर. कॉलम काउंट करा. सर्वात पहिले ब्रॅकेट लिहिणार त्याच्यानंतर पी ऑर क्यू. बरोबर. आणि आता काय करणार आता कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न लिहिणार पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. इझी आहे. सर्वात पहिले पी लिहायचा क्यू लिहायचा. हे दोन कॉलम तर फिक्स आहेत. निगेशन पी आहे का चेक करा. निगेशन पी आहे का नाही. निगेशन क्यू आहे का नाही. निगेशन पी पण नाही निगेशन क्यू पण नाही. मग त्यांच्या ठिकाणी ते येणारच नाही. नंतर चेक करा स्टेटमेंट पॅटर्नमध्ये ब्रॅकेट आहे का. किती ब्रॅकेट आहेत मग जेवढे ब्रॅकेट असतील तेवढे ब्रॅकेट पहिले लिहून घ्या. ओके. या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये एकच ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट मी लिहून घेतला पी ऑर क्यू. समजलं. त्याच्यानंतर आता कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न लिहायचं आहे. कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न मी इथे लिहिला पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. बरोबर. काही मुलं लेक्चर बघता बरोबरच एक्सरसाइज पण सॉल्व करतील याची मला गॅरंटी आहे. ओके. कारण की त्यांना समजून जाईल की अच्छा काय करायचं. ही टेक्निक ज्याला कळाली ना तो कुठलंही एक्झाम्पल करू शकतो. येस. ही टेक्निक महत्त्वाची आहे. आता मी पहिलं एक्झाम्पल जसं केलं तसंच हे दुसरं एक्झाम्पल आहे. काही चेंज नाही. जस्ट फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी रिपीट घेतोय. ओके. TTFF इथे येणार TF. आता हे तर क्लिअर झालं की पी लिहिण्याची स्टाईल TFF. क्यू लिहिण्याची स्टाईल TF. पी ऑर क्यू असेल तर नीचे सबजूट FFF. फक्त हा रिझल्ट महत्वाचा आहे. बाकी सर्व ट्रू असतं. बरोबर. आणि आता काय करायचंय आता तुम्हाला करायचंय आपण कॉलमची कॉलम नंबर पण देऊन टाकू 1 2 3 4. येस 4 कॉलम्स आहेत. बरोबर. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय आता तुम्हाला पी घ्यायचंय आणि पी ऑर क्यू घ्यायचंय. समजते ना. बिकॉज इथे काय आहे नंबर 4 मध्ये सरळ 1 इम्प्लाइज 3 आहे. कळतंय का. 4 नंबरमध्ये काय आहे 1 इम्प्लाइज 3. यस लक्षात आलं काय आहे 1 इम्प्लाइज 3. 1 इम्प्लाइज 3चा रूल काय आहे 1 इम्प्लाइज 3चा रूल आहे TFF. इम्प्लाइजचा रूल TFF. चेक करा TFF. हे बघा माझ्यासोबत राहा TFF. इथे टी आहे इथे टी आहे इथे टी आहे इथे टी आहे इथे एफ आहे इथे टी आहे इथे FF. बरोबर. मला सांगा TFF आहे का कुठे TF. याच्यामध्ये एफ आहे पण पहिला टी आहे का नाही. TFF कुठेच नाही. जर TFF नसेल तर सर्व ट्रू ऑल ट्रू. म्हणजे इथे रिझल्ट काय बनणार ऑल ट्रू. रिझल्ट काय बनणार ऑल ट्रू. रिझल्ट जर ऑल ट्रू असेल तर याला काय बोलतात 2 मिनिटापूर्वीच सांगितलं काय बोलतात टॉटोलॉजी. बरोबर. रिझल्ट ऑल फॉल्स असेल तर कॉन्ट्राडिक्शन. आणि रिझल्ट मिक्स असेल तर मिक्स मीन्स नायदर टॉटोलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन असेल तर कॉन्टिजन्सी. येस. हे झाले एक्झाम्पल्स. एक मी टॉटोलॉजीचं एक्झाम्पल घेतलं. एक मी कॉन्ट्राडिक्शनचं एक्झाम्पल घेतलं आहे. बरोबर. कॉन्टिजन्सीचं मी एक्झाम्पल घेत नाही. त्याऐवजी मी आता एक एक्झाम्पल घेतो लॉजिकल इक्विव्हॅलन्सचं. कशाचं एक्झाम्पल घेतोय लॉजिकल इक्विव्हॅलन्सचं एक्झाम्पल घेतोय. आता बघा स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपण आतापर्यंत 3 गोष्टी शिकलोय. सर्वात पहिले ट्रूथ टेबल कसा प्रिपेअर करायचा.
नंबर 1, हाऊ टू प्रिपेअर अ ट्रूथ टेबल. बरोबर, ट्रूथ टेबल कसा प्रिपेअर करायचा, काय बेसिक गोष्टी आहेत ट्रूथ टेबल प्रिपेअर करण्यासाठी. सर्वात पहिले दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये किती स्टेटमेंट आहेत काउंट करा, नंबर ऑफ कंपोनंट्स काउंट करा. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज काउंट करा. नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हजला आपण एमने डिनोट करतो, नंबर ऑफ कंपोनंटला आपण एनने डिनोट करतो. ओके. ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे म्हणजे रोज लागणार आणि कॉलम्स लागणार. तर रोजसाठी फॉर्म्युला काय आहे, रोजसाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू 2n आणि नंबर ऑफ कॉलमसाठी फॉर्म्युला आहे m+n. बरोबर. बस याच्यावरून तुम्हाला टेबलमध्ये किती रोज आणि किती कॉलम्स असतील हे क्लिअर होणार. बरोबर. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिले चेक करायचं आहे स्टेटमेंट पॅटर्नमध्ये PQ तुम्ही लिहिणार, निगेशन आहे का. निगेशन असेल तर निगेशनला लिहून टाका. निगेशन P असेल, निगेशन Q असेल, निगेशन R असेल तर लिहून टाका. ओके. त्याच्यानंतर ब्रॅकेट पहिले लिहून टाका. यस, ब्रॅकेट लिहिलेत. ब्रॅकेट लिहिल्यानंतर शेवटच्या कॉलममध्ये काय येणार, होल स्टेटमेंट पॅटर्न येणार. ज्या स्टेटमेंट पॅटर्नचा रिझल्ट तुम्हाला द्यायचा आहे तो स्टेटमेंट पॅटर्न शेवटच्या कॉलममध्ये येणार. इथपर्यंत क्लिअर झालं आहे का. सोपं आहे. बरोबर आहे. हे तुम्हाला आलं पाहिजे. एवढं तुम्हाला आलं, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार आणि तुम्ही कुठलंही एक्झाम्पल करू शकणार. ठीक आहे. मला फक्त एवढंच की तुम्हाला ते आलं पाहिजे, बस एवढंच मला वाटतंय. नंबर 2 सेकंड नंबर आपण काय बघितलं, जर शेवटच्या कॉलममध्ये स्टेटमेंट पॅटर्नचा रिझल्ट ऑल ट्रू आला तर टॉटॉलॉजी, त्याला टॉटॉलॉजी बोलतात. बरोबर. आणि शेवटच्या कॉलममध्ये रिझल्ट ऑल फॉल्स आला तर त्याला कॉन्ट्राडिक्शन बोलतात. दोघांची एक्झाम्पल आपण बघितले. जर नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन आला तर कॉन्टिजन्सी बोलतात. ओके. आणि पाचवी गोष्ट आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्सी म्हणजे काय, आपण ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली, हाऊ टू प्रिपेअर अ ट्रूथ टेबल. टॉटॉलॉजी म्हणजे काय क्लिअर झालं. त्याच्यानंतर कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय क्लिअर झालं. कॉन्टिजन्सी म्हणजे काय क्लिअर झालं. फक्त एकच गोष्ट राहिली, ती म्हणजे राहिली लॉजिकल इक्विव्हॅलन्सी. लॉजिकल इक्विव्हॅलन्सी म्हणजे काय, इकडे लक्ष द्या, मी एक स्टेटमेंट लिहितोय, निगेशन ऑफ P अँड Q इज इक्विव्हॅलंट टू P निगेशन P और निगेशन Q. बरोबर. मी एक स्टेटमेंट लिहिलं आहे, निगेशन P अँड Q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन P और निगेशन Q. याला बोलतात लॉजिकल इक्विव्हॅलन्सी. याला काय बोलतात, लॉजिकल इक्विव्हॅलन्सी. याला आपल्याला प्रूव्ह करायचे. आपल्याला प्रूव्ह करायचे. म्हणजे आता आपण 5वा पॉईंट बघतोय जो की शेवटचा पॉईंट आहे स्टेटमेंट पॅटर्न मधला. ओके. 5वा पॉईंट आपण बघतोय. ठीक आहे. तुम्हाला ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे, सेम फंड आहे. काय फंड आहे की नंबर ऑफ कंपोनंट्स काउंट करा. नंबर ऑफ कंपोनंट्स किती दिसत आहे तिथे तुम्हाला, P दिसतोय, Q दिसतोय, R दिसतोय का, R नाही आहे, S दिसतोय का, नाही आहे. किती कंपोनंट्स आहेत, 2 कंपोनंट्स आहेत, P आणि Q. बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ कंपोनंट्स किती आहेत, 2 आहेत. ओके. ट्रूथ टेबल प्रिपेअर करताना ह्या बेसिक गोष्टी सर्वात पहिले लिहायच्या. नंबर ऑफ कंपोनंट्स इज इक्वल्स टू 2, n इज इक्वल्स टू 2. ओके. नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज m इज इक्वल्स टू, काउंट करा, 1 2 3 4 5. 5 कसे, हे बघा, हा एक निगेशन, हा एक निगेशन. किती निगेशन झाले, 3 निगेशन. ओके. हा एक आणि हा एक किती झाले, 5. बरोबर आहे ना. 3 निगेशन आणि 2 सिम्बॉल आहेत, एक आहे अँडचा आणि एक आहे ऑरचा. असे टोटल 5 लॉजिकल कनेक्टिव्हज आहेत. सो देअर आर 5 लॉजिकल कनेक्टिव्हज. बरोबर आहे. आता नंबर ऑफ रोज तुम्हाला लिहायचे आहेत. नंबर ऑफ रोज 4 येणार ना. नंबर ऑफ रोज डायरेक्टली लिहितोय 2n, 2 स्क्वेअर इज इक्वल्स टू 4. आणि नंबर ऑफ कॉलम्स किती येणार, नंबर ऑफ कॉलम्स 7. ॲडिशन केली मी 2 + 5. बरोबर.
7 येणार. बरं, आता काय करायचं आहे, आता तुम्हाला लिहायचे सर्वात पहिले ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे. पी लिहा, क्यू लिहा, त्याच्यानंतर निगेशन पी लिहा, निगेशन क्यू लिहा. किंवा तुम्ही असंही करू शकता, इकडे लक्ष द्या, तुम्ही काय करू शकता, हा तर रूल आहेच, पण तुम्ही असंही करू शकता की सर पहिले ब्रॅकेट लिहितो आम्ही पी अँड क्यू, बरोबर, पहिले ब्रॅकेट लिहितो पी अँड क्यू, इथे ब्रॅकेट नाही लिहिला तरी चालतो, तुम्ही हा ब्रॅकेट घेतलाय, आता मात्र ब्रॅकेट लिहा. इथपर्यंत ते हे जे तुम्ही लिहिलंय हे लिहिलंय LHSचं, लक्षात आलंय. इथपर्यंत जे लिहिलंय ते काय लिहिलंय तुम्ही, LHSचं लिहिलंय, LHSचं लिहिलंय. ओके, LHSला काय आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू, हा झाला LHS. कॉलम काउंट करा, 1 2 3 4 कॉलम झालेत. टोटल कॉलम किती पाहिजेत, 7 कॉलम्स पाहिजेत, बरोबर आहे, 5 6 7. आता RHSला या, 7 पाहिजेत की 8 पाहिजेत कॉलम्स, 1 2 3 4 5, बरोबर आहे, यस बरोबर आहे, करेक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आता तुम्ही निगेशन पी लिहाल, निगेशन पी, त्याच्यानंतर तुम्ही लिहाल निगेशन क्यू, बरोबर, त्याच्यानंतर लिहाल तुम्ही निगेशन पी और निगेशन क्यू. काय मिस्टेक झाली बघू आपण, नाही बरोबर आहे, ओके बरोबर आहे, नो मिस्टेक, ठीक आहे. बघा 7 कॉलम्स पाहिजेत आपल्याला, 7 कॉलम्स आलेत. पहिला पीला लिहिण्याची स्टाईल काय आहे, डबल टी डबल एफ, बरोबर आहे, डबल टी डबल एफ. क्यूला लिहिण्याची स्टाईल काय आहे, TF TF, यस. पी अँड क्यू काय होणार, TTT, बाकी सर्व फॉल्स, बरोबर. मी TTTला रेड पेनने लिहितो, TTT, बाकी सर्व फॉल्स. अरे हा पी अँड क्यूचा ट्रूथ टेबलच आहे, सरळ पी अँड क्यूचा ट्रूथ टेबल. त्याच्यानंतर आता निगेशन ऑफ पी अँड क्यू करायचं आहे तुम्हाला, काय होणार निगेशन ऑफ पी अँड क्यू, टीचा एफ बनेल, एफचा टी, एफचा टी, एफचा टी, क्लिअर. अरे क्लिअर, निगेशन करायचंय ना, अपोजिट ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. टीचा एफ होतो, एफचा टी होतो, एफचा टी होतो, एफचा टी होतो, सरळ निगेशन लिहिलं. त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी म्हणजे काय येणार, निगेशन ऑफ पी येणार FFTT, चेक करा FFTT, बरोबर, याच्या उलटा FFTT. त्याच्यानंतर हा येणार FTFT, FT, बरोबर. आता इथे सिम्बॉल कुठला आहे चेक करा, और साठी काय नीचे सब झूट म्हणजे FFF, चेक करा FFF कुठे आहे, FFF. बाकी सर्व ट्रू असतं, बाकी सर्व ट्रू असतं. तुम्हाला आता कुठला कॉलम चेक करायचा आहे, तुम्हाला चेक करायचं आहे कॉलम नंबर 4, कॉलम नंबर 4 म्हणजे LHS, बरोबर, कॉलम नंबर 4 म्हणजे LHS. आणि तुम्हाला चेक करायचं आहे कॉलम नंबर 7, कॉलम नंबर 7 म्हणजे RHS. चेक करा कॉलम नंबर 4, कॉलम नंबर 4चा हा इथला रिझल्ट मी F लिहितोय तुम्हाला सारखं दिसण्यासाठी, बरोबर, Fच आहे तिथे. मग आता तुम्ही काय लिहाल, ऑन द बेसिस ऑफ अबोव ऑब्झर्वेशन कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर 7 आर आयडेंटिकल. हे दोन्हीही कॉलम आयडेंटिकल आहेत, हेन्स लॉजिकल इक्विव्हॅलन्सी प्रूव्ह. ओके, या तुम्ही बोलू शकता हेन्स द गिव्हन लॉजिकल इक्विव्हॅलन्सी इज ट्रू, बरोबर. सो इथपर्यंत आपण बघितलंय. यावरून तुम्ही एक्सरसाइज 1.2 पण सॉल्व करू शकता, ठीक आहे. बस एक एक्झाम्पल मी घेतलं आहे, सर्व गोष्टीचं एक एक्झाम्पल घेतलं आहे. तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्नमध्ये मी सांगितलं काय काय येतं, ओके. एक फ्लो चार्ट सांगितला. पहिल्या लेक्चरमध्ये आपण एका स्टेटमेंटचा विचार केला, दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण 2 स्टेटमेंटचा विचार केला, तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंटचा विचार करणार असं बोललो होतो. पण आपण 2 स्टेटमेंटचे एक्झाम्पल घेतले, पण 2 स्टेटमेंट 2 और मोर लॉजिकल कनेक्टिव्हजनी कनेक्टेड आहेत, बरोबर. याच्यामध्ये कधी कधी आर पण येतो, एस पण येतो. जेव्हा स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आर येणार तेव्हा समजून चालायचं एक कंपोनंट वाढला म्हणजेच नंबर ऑफ रोज काय होणार, नंबर ऑफ रोज हे 8 होणार. ओके, समजा इथे आर आला, जस्ट मी तुम्हाला एक हिंट देतोय, एक्झाम्पल तुम्हाला बुकमध्ये मिळणारच. ओके, मी तुम्हाला PDF शेअर केलेलीच आहे, ती PDF तुम्ही बघा. त्या PDF एक्झाम्पल्स तुम्हाला मिळणारच. जर P असेल, Q असेल, R असेल तर या केसमध्ये Pला लिहिण्याची स्टाईल, मी फक्त स्टाईल सांगतोय, रिझल्ट सेम येतो, ठीक आहे. आणि एक PQRचं एक्झाम्पल मी घेणारच आहे, उद्या घेईल एक्झाम्पल, ठीक आहे. सो P येणार T T T T T T 4 टाइम्स T, 4 टाइम्स F,
बरोबर. पीला आपण 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ लिहिणार. क्यू असेल तर डबल टी डबल एफ, ही स्टाईल आहे, डबल टी डबल एफ. ओके. आणि आरला लिहिणार आपण अल्टरनेट 1 2 3 4 5 6 7 8. यस, समजलं. जर 3 कंपोनंट आले तर ट्रूथ टेबल असा बनेल. ओके. मार्जिनच्या एकदम जवळपासून लिहायला स्टार्ट करायची किंवा मार्जिनच्या तुम्ही अलीकडे लिहिलं तरी चालेल, कारण की ट्रूथ टेबल बसला पाहिजे. तुमचा जो दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न आहे ते स्टेटमेंट पॅटर्न बुकवर बसलं पाहिजे. तुम्ही टेबल काढताना मस्त व्यवस्थित लाईन मारायच्या. ओके. लाईन तर येतच तुम्हाला, लाईन तर मारताच येतं. ठीक आहे. सो लाईन मारायच्या आणि व्यवस्थित लिहायचं. ओके. इथपर्यंत मी तुम्हाला क्लिअर करून दिलं आहे. अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. आताच हा टॉपिक कडक करून ठेवा. बरोबर. याच्यावर तुमची टेस्ट पण होणारच आहे. आता तुमच्या टेस्ट पण लगेच चालू होऊन जातील. ठीक आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा. काही कठीण नाही आहे, स्वतःहून करा. तुम्हाला खूप शिकायला मिळेल आणि थोडंसं काय म्हणतात त्याला, माइंड पण तुमचा डेव्हलप होणार. आणि जे रूल्स आहेत ते रूल्स तुमचे कडक होणार, ते रूल्स पक्के होणार. तुम्हाला माहिती आहे मी फॉर्म्युले कधीच रटून घेत नाही. मी फॉर्म्युले तुम्हाला सांगितले कसे ऑटोमॅटिकली ते लर्न होतात. कसे लर्न होतात? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, जेव्हा तुम्ही तो फॉर्म्युला आठवता, तेव्हा तो फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहतो. ठीक आहे. तसेच हे रूल्स पण, हे रूल्स तर निमोनिक्स तुम्ही तुम्हाला दिलेलेच आहे, शॉर्ट टिप्स तर तुम्हाला दिलेलेच आहेत. बरोबर आहे. त्या ट्रिक्स तुम्हाला फक्त यूज करायचे आहेत आणि हे ट्रूथ टेबल तुम्हाला फक्त सॉल्व करायचे आहेत. ओके. इथे आपण थांबू. थँक्यू. स्टे सेफ, स्टे होम.